समाचार अब तक, सत्य का साहस। नागपूर शहरात लवकरच 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात होणार आहे। या यात्रेचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा बहुजन विचार मंचचे मुख्य संयोजक नरेंद्र जिचकार यांच्या माध्यमातून होत आहे। या यात्रेचे मुख्य उद्देश हे पश्चिम नागपुरातील नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी मुख्यतः असणार आहे। या यात्रेची सुरुवात 15 जानेवारीला सायंकाळी 4 वाजता संविधान चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून होणार आहे। जन आशीर्वाद यात्रेत लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नरेंद्र जिचकार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले। तसेच पूर्ण महिना पश्चिम नागपुरातील प्रत्येक घरोघरी जाऊन काँग्रेसची विचारधारा पोहोचवण्याचा निर्धार नरेंद्र जिचकार यांनी पत्रकार परिषदेत केलाय। जनसंवाद यात्रा ही 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत मी करणार आहे। 14 तारखेला भारत जोडो न्याय यात्रा ही इम्फाल मणिपूरपासून राहुलजी सुरू करत आहे। त्या इम्फालला भारत जोडो न्याय यात्रेला मी उपस्थित राहणार आणि ती यात्रा झाल्यानंतर 15 तारखेपासून 15 तारखेला 4 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून संविधान चौकातून ही यात्रा सुरू होईल आणि 1 महिना मी पूर्ण पश्चिम नागपूरमध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन काँग्रेसचा विचार मी पोहोचवणार आहे, लोकांचा आशीर्वाद घेणार आहे। जसं आता मी सांगितलं की त्या ज्या काही समस्या पश्चिम नागपूरमध्ये आहे त्या मी ऐकून ते समस्या त्याचं निराकरण कसं होईल ते मी बघणार आहे आणि 15 फेब्रुवारी पासनं 19 फेब्रुवारीपर्यंत शिवशाही महोत्सव मी साजरा करत आहे। मागच्या वर्षी देखील केला होता, त्याचं निमंत्रण देखील मी स्वतः पर्सनली जाऊन घरोघरी देणार आहे। सदस्य आहे अंबिका सोनी आणि तारिक अनवर साहेब, यांना सगळ्यांना मी मेल पाठवून माझी अपील केली आणि काही दिवसातच त्यांना मी पर्सनली भेटून त्यांना मी माझी अपील मी सबमिट करीन आणि मला पूर्ण विश्वास आहे, कारण कसं आहे की जे काही क्रायटेरिया निष्कासित करण्यासाठी असतात त्याच्यात मी कुठेही बसत नाही आणि मला पूर्णपणे शाश्वती आहे की मला मान सन्मानाने मला ह्या पार्टीमध्ये पुन्हा मला जागा मिळेल, यासाठी मी फार म्हणजे खूप कॉन्फिडंट आहे। समाचार अब तकसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट दुर्गेश कोर्तीसह रिंकू पांतावणे, नागपूर।